राज्याचं लक्ष लागलेल्या मस्साजोग ग्रामपंचायतचा निकाल हाती आलेला आहे आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव झाला आहे, तर स्वरूपानंद देशमुख हे विजयी झालेत. माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत. कसं पाहता या निकालाकडं? आज निकाल हाती आलेला नाही, जे अपेक्षित म्हणजे होतं त्या पद्धतीनं अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. असं वाटायचं की जे अण्णांना बलिदान दिलेलं आहे गावासाठी, जे अण्णांना त्याग केलेला आहे गावासाठी, तर राहिलेले 18 महिने त्यांच्याच नावाखाली ही ग्रामपंचायत चालावी असं माझं मनोमन मत होतं. परंतु तसं न होता हे का झालं, कशामुळे झालं त्याचं कारण समोर आहे की 16 महिन्यापासून मागचा जो न्यायालयीन लढा आहे, रस्त्यावरची लढाई आहे, याच्यामध्ये जास्तीत जास्त कुटुंबाचा सगळ्यांचा वेळ गेल्यामुळे गावकऱ्यांसोबत जे काही रोजचे देवाणघेवाण होते, रोजचे संबंध होते, ते कुठंतरी त्याला दुरावा निर्माण झाला आणि त्याचा फायदा नक्कीच या निवडणुकीत समोरच्या उमेदवाराला झाला आणि आमचा पराभव झाला. काय नवनिर्वाचित उमेदवाराला कशा पद्धतीने शुभेच्छा असतील आणि तुमचा सामाजिक लढा कसा असेल? नाही, गावाचं नाव टिकून राहावं, राज्यात नाव जावं आणि ज्या काही गोष्टी करायच्या त्या प्रामाणिकपणे कराव्यात आणि गावाचं नाव यापुढेही जसं संतोष अण्णाचं नाव घेतलं गावाचं नाव यायचं, तसं यापुढं देखील चांगलं गाव, एक सलोख्याचं गाव म्हणून या गावाची ओळख कायम ठेवावी. काय शुभेच्छा असतील पुढच्या नाही, चांगलं शाश्वत काम करावं, जे होतंय तेच करावं म्हणजे, आणि त्याच्यामध्ये माझ्याकडून जे काही आता मदत होईल गावकऱ्यांना ते मी करण्यास तयार आहे आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा. मात्र नवनिर्वाचित सरपंचांना हा जो विजय आहे हा संतोष अण्णाला अर्पण केलेला आहे असं देखील त्यांनी सांगितलं. नाही, अण्णांचा त्याग आहे ना, अण्णांना एका दलित बांधवासाठी आपला जीव गमावलेला आहे. त्याच्यामुळं आपण माणसाला म्हणतो की माझा प्रत्येक क्षण गावासाठी आहे, प्रत्येक क्षण विकासासाठी आहे, पण कोणी स्वतःला टाचणी देखील टोचून घेऊ शकत नाही. तसा अण्णांनी जीव दिलेला आहे, जीव गेलेला आहे अण्णाचा एका दलित बांधवासाठी, एका व्यक्तीसाठी. म्हणून हे जे काही त्यांचे वक्तव्य आहे ते बरोबरच आहेत, कारण का अण्णाचाच अधिकार आहे, अण्णाचाच हक्क आहे. अख्ख्या महाराष्ट्राला एक उदाहरण दिले की गावाच्या सरपंचानं गावच्या व्यक्तीसाठी काय केलं पाहिजे. जीव देखील, आपण फक्त म्हणण्याची भाषा आहे की मी तुझ्यासाठी जीव देऊ शकतो, परंतु प्रत्यक्ष जीव दिलेला हा व्यक्ती आहे संतोष अण्णा देशमुख. त्याचं नाव अजरामर राहणार आहे. निवडणुकीत प्रचारात आरोप प्रत्यारोप झाले होते, मात्र आता निवडणुकीचा निकाल लागलाय. इथून पुढे गावाची एकी कशी असेल आणि जो न्यायालयीन लढाई आहे त्यामध्ये गाव कसं सुरू असेल? सगळ्या गावाला एकत्र घेऊन काम केलं की राजकीय विरोध कुठलाच होणार नाही. जसं की संतोष अण्णांना मागच्या 15 वर्षात कुठंच राजकीय विषय येऊ दिला नाही, गटतट येऊ दिला नाही. प्रत्येकाचं समोर येणाऱ्या व्यक्तीचं काम केलं. त्याच पद्धतीने याच्या पुढच्या काळात देखील काम व्हावं आणि गावाचा सलोखा टिकून राहावा. न्यायालयीन लढाईमध्ये सगळे सहभागी असतील, कारण आता कालपर्यंत राजकारण होतं, आज नेमकी गावची काय परिस्थिती? नाही, आज परिस्थिती सगळं गाव एक आहे, न्यायालयीन लढ्यामध्ये एक आहे आणि प्रत्येकाने या लढ्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे, सहभागी आहे. आणि ह्याच्या नंतर गावात देखील कुठलं संकट आलं तर मी देखील त्या गावाच्या संकटात देखील असं जसं माझ्या बाजूने सगळे भक्कमपणे उभे आहेत त्याच पद्धतीने मी देखील उभा काल असेल. निवडणुकीच्या वेळी परळीच्या अशा काही घोषणा झाल्या होत्या, परळून आलोय, नेमकं त्याचा देखील काय फॅक्टर इथं काय पाहायला मिळालं? नाही, त्या संदर्भात मला काही अधिकृत माहिती नाही. मी मध्ये होतो आणि त्यावेळेस हा गोंधळ झालेला, परंतु अधिकृत अशी काही माहिती माझ्यापर्यंत आलेली नाही. म्हणजे विजयी उमेदवारांनी पण तसा आमच्यावरती आरोप केला गेला होता असं देखील त्यांनी म्हटलं. नाही, कोणी आरोप केला, कसा केला ते माझ्यापर्यंत ती काही माहिती नाही. आता ही न्यायालयीन लढाई आणि या न्यायालयीन लढाईमध्ये आता गावकरी सोबत घेऊन आणि पुढचं सामाजिक कार्य तुमचं कसं असेल? नाही, जे शाश्वत काम आहे आणि जे चांगलं काम आहे, एकच आहे संतोष अण्णाचं वाक्य की कुणाचं आपल्याला चांगलं नाही करता आलं तर आपण वाईट नक्की करू नये. तर मी जे होईल ते चांगलं करण्याचा प्रयत्न करीन आणि माझ्या हातून कुणाचंही नुकसान नाही होणार, कुणाचंही मन नाही दुखणार, असं राहण्याचा या गावात प्रयत्न वहिनींची करेन. काय प्रतिक्रिया होती यानंतर? त्यांच्याशी चर्चा झाली? चर्चा केली वहिनीशी, परंतु आता जे 824 मतदान पडलेलं आहे ते निव्वळ ह्या 20 दिवसाच्या कालावधीमध्ये कुठलीही तयारी नसताना तर खूप मोठा म्हणजे आशीर्वाद, खूप मोठी सोबत या गावकऱ्यांनी दिलेली आहे. ते खूप मोठं आहे आमच्यासाठी आणि यापुढं देखील ह्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाऊ.
जे पडलेले मतदान आहेत ते गेल्या 20 दिवसामध्ये केलेले लोकांच्या गाठीभेटी आणि संतोष देशमुख यांचा न्यायाचा लढा लढत असताना गावकऱ्यांसोबत थोड्या बहुत प्रमाणामध्ये जो दुरावा झालेला होता, त्यामुळं हा असा निकाल आला असल्याचं देखील धनंजय देशमुख यांनी सांगितलं. तर इथून पुढं संतोष देशमुख यांनी जी घालून दिलेली शिकवण आहे त्या पद्धतीने सामाजिक कार्यामध्ये आणि शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करणार असल्याचं देखील धनंजय देशमुख यांनी सांगितलंय. त्यामुळं मस्साजोगचा निकाल लागल्यानंतर कालपर्यंत राजकीय आरोप प्रत्यारोप होत होते, मात्र आज पुन्हा एकदा हे गाव एकत्रित येऊन सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करेल असा विश्वासही धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड.